द्या, आवाज असा फुल करा लागेल. हरे राम. नको नको मना गुंतू माया, जाळे काळ आला जवळे ग्रासावया. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना बंधू पाठची बहीण, शेजची कामेना दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी. आणि सोय रे भले भले, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाने वाचवण्या. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. विठ्ठल विठ्ठल. नको नको मना गुंतू माया, जाळे काळ आला जवळे ग्रासावया. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडरीकाय दातो मुनींद्र. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्चादिलक्ष्यम्. एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे समर्था तुमची पाय दोन. जयांची केली स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण.
तेची बंधू श्री गुरु चरण ते नमस्कार नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा आता माझ्या भावांतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेची नाम उच्चारितो आता हृदय आपुले तव पाळून या भरी वरी बैसवू पाऊले श्री सद्गुरूंची शिवे लागे सेवक झालो शिवे लागे सेवक झालो शिवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज प्रस्तुत प्राप्त हरिकीर्तन सेवेसाठी घेतलेला भंग थोडा गेन द्या आणि विकू द्या तुमचे आवाज असा लांबला पाहिजे. पाच चरणाचा भंग आहे. या अभंगातून तुकोबारा एक सत्य वस्तू तसं प्रत्येक अभंगात सत्य पण यातून तुमच्या आमच्या रोजच्या व्यवहारातलं सत्य रोजचा व्यवहार कारण हा रोजचा व्यवहार सत्य असतो पण सत्य बोललं की दुःख होतं. व्यवहार कसा आहे हा सत्य आहे पण सत्य व्यवहारात सत्य बोललं की दुःख होत असतं का आपण उगत नाही म्हणत खरं बोललं तर सत्य आयला सुद्धा राग तसंच या अभंगात तसंच झाले. तुकोबारा बोलतायत नको नको म्हणा म्हणा नको नको डबल सांगितलं नको दोनदा वापरलं. हे म्हणा आता तू आलायस आता प्रपंचात गुतू नको पुन्हा एकदा नको का तर पुन्हा जरी गुतला तरी तुला 184चे फेरे मारावे लागतील म्हणून पुन्हा नको. आता तिसऱ्यांदा नको मला बी माहिती नाही त्यांनी नाही वापरलं. या माया जाळामध्ये म्हणा अडकू नकोस का तर प्रत्येक घडीला क्षणाक्षणाला काळ आपली वाट पाहतोय. काळ मनाची नाही वाट पाहत पण या देहाची पाहतोय कारण हा देह काळाचं खाद्य आहे मन नाही काळाचं खाद्य. मन महाराज हिथून सुटले की पुन्हा इथे शेळे आहेत ना शिकून व्हायचं
ह्या ठेशेवरून हुकलं की त्याला बाकीचे योनी जन्म आहेत ना महाराज. फक्त यात ध्यात मनाला समजतं आणि मनाला स्वातंत्र्य, म्हणून इथंच उपदेश होईल, नको नको म्हणा. का तर ज्या वेळेस तुझ्यावरती काळाची उडी पडणार आहे आणि ज्या वेळेस तुला या देहाची संगती सोडावी लागणार आहे, कुणाला? मनाला. मनाला ज्या वेळेस या देहाची संगती सोडावं लागणार आहे आणि इथून संगती सुटली आणि ही संगती सोडत असताना मग नाती गोती तुकोबाराने जरा जोडली. म्हणा जरा ऐक, काळाची उडी पडल्यानंतर तुला सोडवण्यासाठी कुणाकुणाची यादी पुढे सोडविना तेव्हा मायबाप पहिले सख्य जवळचे टाकले. जवळचे कोण आहेत? आपल्या हिताच्या संबंधाने आहे का नाही? पहिली पायरी तेच आहे, सुरुवातीचे जवळचे तेच आहे. कोण? आई आणि वडील. त्यानंतर सोडविना बंधू पाठाची बहीण, दुसरे दोन सांगितले. आई वडिलानंतर आपल्या जवळचे पाठची बहीण आणि भाऊ, आणि मग नंतर म्हणले शेजारची कामिना. आता ती पहिली दूरची होती तर जवळ होईलच कशी? बरोबर आहे का? पहिलीच कुठली? दूरची आहे, पण ती आपण जवळ केली. कुणी? या मनानं जवळ केली. मग ते आपले होईल शेजारची कामिना दूर राहील, भाऊ ती दूरचीच आहे. काही काळासाठी तिचा आणि आपला संबंध जोडलाय. किती? थोड्या काळासाठी. किती? थोड्या काळासाठी. महाराज थोड्या थोड्यातच प्रेम कमी होत चालतं बघा. थोड्या काळासाठी कसं? लग्न झाल्या झाल्या सांगायच्या आधी चहान पाणी येतं वट्यावर म्हणलं तरी. कोणाचं? आपलं सांगायलो मी. लग्न झाल्या झाल्या वर्षभर कसं असतं? वट्यावर म्हणलं तरी चहा पाणी सगळं तेच चालतं. एकदा का एकदा एखादा बाब्या झाला, अगं पाणी दे की, मागावं लागतं. सुरुवात कुठून झाली? मागायला सुरुवात झाली. मागता मागता दिवस निघून गेले आपले बरं का. मागता मागता दिवस निघून गेले. म्हणतं काय म्हण, पुन्हा बाब्याला एक बाब्या होतो. मग त्यावेळेस आपण गावाच्याच बाहेर, पुन्हा आपली घरात. हे असं मला प्रपंचातली रियालिटी आहे. सोडविना राजा. तिसरा संबंध सांगितला आपला सोयरा. राजा जरी असला तरी तो या काळाच्या जबड्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी येणार. अनेक सोयरे भले भले, भले म्हणजे मोठे मोठे असं धरून चला. सगळे जोडलेले पण भले भले. वशिलाला सांगायला काय हरकत नाही. साधी गोष्ट आहे, पोलिसांनी गाडी पकडली तरी आपण किती इकडे तिकडे फोन करतो. किती? माझा मेहुणा ते PSI कुठं नाशिकला पकडलाय, पुण्यात पकडला कुठं, पण सांगतो वशिला कुठला. भले भले सोयरीच नाही. सोडवायसाठी कशाची? फक्त मोटरसायकल पकडली. बरं बाबा ती बी शंभरासाठीच मरायला लागलेलं असतं. त्याला माहिती पावती फाडल्यावर आपल्याला तरी काय मिळणार आहे? फक्त पावती न फाडायच्या, जे मिटल ते मिटलं तर मिटलं. तसं आपलं महाराज मिटतच नाही पुन्हा पुढे. त्या काळा पुढे कशाने काय महाराज तू असा डेंजर गडी बनवलाय, काय असेल ते असं. कसलाच वशिला त्याच्या पुढे नाही. काऊ माऊली हाय त्याच्या पुढे वशिला. पण एक आहे महाराज, यातून एवढं जरी असलं तरी तुकोबाराय म्हणतात एक जण तुला सोडवणार आहे. कोण? एक जण आपल्याला सोडवणारा आहे. पण आपल्याला तेच पटत नाही, ही दुर्दैवी. आपल्याला तोच लागत नाही, ते सोडून बाकी सगळंच लागत आहे. का खरं कसं काय दादा भाऊ, काय मत यावरती आपलं? आपल्याला तोच आवडत नाही, जो सोडवतोय तो आवडत नाही, आणि जो खरा आहे तोही आवडत नाही. आपल्याला मायातलं सगळं आवडतं. कुठलं? काय त्या बिचारीने प्रपंच नटवलाय महाराज. चांगल्याला सोडवलं नाही राव तिने. चांगल्याला तिने पकडून ठेवलं, असं जकडून ठेवलं. पण हे काय? तो का म्हणे तू सोडविना कोणी, अरे एका चक्रपाणी वाचवून या. आणि तो चक्रपाणीच आपल्याला मिळवायचा आहे. काय मिळवायचा आहे?
महाराज जो संघ आणलाय बघा मी काय म्हणतो, जो साथीला बरोबर आलाय, कोण जो आपल्या साथीला बरोबर आलाय त्यालाच जाताना साथीला बरोबर घेऊन जाता आलं तर आपला जन्म सफल झाला. येताना आपण देवाला घेऊन आलोय. कोणाला? येताना देव संगती आपल्या बरोबर. अरे देवाशिवाय कोण आपल्याला चालवते महाराज? कोण बोलवते आपल्याला? कोण बोलवतो? कोण बोलावी संगतीला तो बोलवतोय. वयाच्या 6व्या महिन्यामध्ये देवानं आपल्यात प्रवेश केला. किती वर्षात नाही, 6व्या महिन्यापासून तो संगती आहे. कितव्या? 6व्या महिन्यात त्यानं या टाळूद्वारे आपल्या देहामध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून तो सांगतेला आणि तेव्हापासून आपण भजन करतोय. आज नाही, आपण तिथं वचन देऊन आलो. तिथं आल्यावर नवस केले देवाला, आपण केले, पण येताना नवस बोलवणार ह्याची अक्कल कवा यायची आपल्याला? येताना नवस बोलवून मला आलो महाराज, आपल्याला तो नवसाची जाण नाही. आठविना पायी हा माझा नवस, आठविना पायी हा माझा नवस, आठविना पायी हा माझा नवस, आठविना पायी हा माझा काय करून आलो देवा? रात्राने दिवस तुझे मी आठवण काढी. किती दिवस झाले बरं आपल्याला खरी आठवण? वचन देऊन आलो. काय करून आलो? वचन देऊन आलो, पण वचनाची आठवण किती दिवस राहिली होती आपल्याला अजून तरी? आणि त्यात बाहुली आल्या, गडी बाहुली आल्या, येव धर्म सांधी पडिले होती आठवण. मग वचन देऊन आलोय, दिले गर्भात वचन, तुझे करीन चिंतन, तुझे करीन चिंतन, देवा करीन चिंतन, तुझे करीन चिंतन, देवा करीन चिंतन. दिलं वचन, दिलं महाराज.
गर्भवास में भज गर्भवास में वचन दिया था भजूंगा सिया राम गर्भवास में वचन दिया था भजूंगा सिया राम कबीरदास महाराज म्हणतात भाऊ गर्भवास में वचन दिया था भजूंगा सिया राम रामाला वचन देऊन आलास बाहर आया खुद को भूल गया खुद का आत्मा राम बाहेर आला आणि स्वतःलाच विसरला आधी स्वतःच्या अनुसंधानात होतास कुठं पण बाहेर आले तर स्वतःलाच विसरून गेला कोणाला आणि म्हणला कोहम केविहम काय परिणाम आहे महाराज कलीचा वारा कलीचा लागला 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 वारा कलीचा एकच असा होऊन गेला की ज्याने आतमध्ये ज्याला पाहिलं ते बाहेर आल्यावर शोधायला लागला म्हणला यातला एक बी नव्हता कळाला कोण परीक्षित वा अशी मंडळी असावी विठ्ठल विठ्ठल परीक्षितानं आत ज्याचं दर्शन झालं तो बाहेर आल्यानंतर शोधायला लागला तो रडला नाही मुलगा आपण आल्या आल्या रडलो आणि नाही रडलं तर बाया चिमट घेऊन रडायला लागली त्या काय करतात कारण ते रडलंच पाहिजे तो रडलाच पाहिजे रडला तर त्याचं रक्ताभिसरण चालू होते त्यामुळं पोरं थोडीफार रडली बी पाहिजे झाले नाही पण एक असा आहे की तो रडलाच नाही का तर त्याला प्रत्यक्ष सुदर्शन धाडीचं दर्शन झालं होतं त्यामुळं म्हणला ही बाहेरच्या आत नव्हती म्हणला आत आलता तो वेगळाच म्हणून ती बापाच्या तोंडाकडे बघायला लागली म्हणलं ही बी नव्हतं आईच्या तोंडाकडे बघितलं म्हणलं आई बी आत नव्हती कारण आई आत कशी असेल कशी आजोबा पाहिला म्हणलं हा बी आतमध्ये नव्हता पंजोबा हे कुणीही आतमध्ये नव्हते पण ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला पाहिलं कुणाला ज्यावेळेस भगवंताला पाहिलं आणि मग परीक्षित खरा रडला अरे म्हणलं आता तुझं दर्शन तिथं झालं आणि इतक्या दिवस मी या दर्शनाला विनमुख झालो म्हणून रडला आपली तवापासून जी रडारड आहे तेव्हापासून जी आपली रडारड आहे अजून काय मिटली मग आता ताटी वावळल्यावर मिटली तर बरं होईल महाराज ती मिटवावी लागते रडारड मिटवावी लागते मिटत नसते ही कधी बी डोक्यात ठेवा काय म्हणतो मी ती मिटवावी लागते हा एक पुरुषार्थ आहे महाराज याला काय म्हणायचं पुरुषार्थ आहे हा ही मिटवावी लागत असते आणि म्हणून महाराज तुकोबारे उपदेश करताना बोलतायत भाऊ तुला काळाची उडी पडल्यानंतर जे पहिले कोणी असतील ते नाते गोत्याच्या संबंधावरती विश्वास ठेवून राहू नकोस तू कारण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी आपला आपण पुरुषार्थ करावा लागेल असो हा सरळ भावार्थ आपल्या पुढे प्रतिपादित केला तर आजचा हा कीर्तन उत्सव एक निमित्तानं आपण एकत्र आलो
ज्या सज्जनांनी महाराज गेल्या वर्षी हरिभक्तपरायण कैलासवासी गुलाबराव भागचंद जांभळे या सज्जनांच्या मृत्यूलोकाची यात्रा संपवून ते परलोक गमनाला गेलेत महाराज. पाहता पाहता वर्ष लुटून गेलं. कारण प्रत्येकावरती वर्ष लोटणार आहे. वर्षानुवर्ष आतापर्यंत जेवढे बी गेले ते काय कुठं महाग शिल्लक गेले. हे गेले दिवसही निघून गेले. पाहता पाहता या सज्जनांना वर्ष झालं महाराज. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई गुलाब जांभळे, तसेच थोरले चिरंजीव आप्पासाहेब गुलाब जांभळे, त्यांच्या पत्नी लताबाई आप्पासाहेब जांभळे, तसेच दुसरे चिरंजीव सुरेश गुलाब जांभळे, त्यांच्या पत्नी, तिथे जरा चूक झाली का पत्रिकेत काहीतरी बघा बरं, सौ रानूबाई सुरेश जांभळे पाहिजे ना, इथं गुलाब जांभळे झाले बघा. तुम्हाला जरा वाचून पाहिजे थोडं. ते आत्ता माझ्या बी डोक्यात आला खटकन. इकडं म्हणलं एक संगती लागा ना. आणि त्यांच्या एकुलती एक मुलगी शोभाताई महादेव भुजबळ, असा असणारा हा त्यांचा एकंदरीत परिवार. या परिवारातून महाराज, परिवार आल्यानंतर परिवार असतोच महाराज. कारण संगतीमध्ये मृत्यू लोकामध्ये संगतच असते. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर संगत होतच असते. आणि या कारण दिलेला भगवंतानं वेळ त्यानं मोजून दिलेला वेळ असतो महाराज. येताना आपण तेवढी शिदोरी घेऊन आलेला असतो. एक प्रारब्धामध्ये या पशामध्ये असणारं अन्न आणि मोजून दिलेले श्वास हे आपल्या प्रारब्धाच्या शिदोरीपर्यंत गटोडं बांधून दिलेले ते गटोडं ह्याच्यात वाढत नाही आणि कमी होत नाही महाराज. श्वास संपल्याशिवाय तो निहित नाही आणि अन्न संपल्याशिवाय खायचं बंद करीत नाही. काय या पशामध्ये जोपर्यंत अन्न नाही तोपर्यंत तो आपल्याला पुरवठा करतो. बघा एखाद्याचं आयुष्य नाही असं अन्न संगत संपत असे भाग्यवान मंडळीत किती खाता खाता चमच्या सकट गेली. चालू चालू असं म्हणतो आपण, जीवन फक्त महाग शरणरावकडे घास गेली सत्ता हाताना, हे काय सत्ता त्याचीच आहे. त्याची आहे तोपर्यंत घास खाता येईल, चावता येईल आणि खाल्ल्याला सुद्धा गिळण आणि गिळल्याला सुद्धा जिरण. रात्री त्याला 4 चपात्यांची पी आमटी खाल्ली, सकाळी त्याने नाही उठवल्या. रात्रभर तोच काम करतो. नीट लक्षात घे मी काय म्हणतो. तोच काम करतोय. खाल्ल्याला जिरवायची सुद्धा त्याचीच सत्ता आहे आणि खाऊ घालायचं सुद्धा त्याचीच सत्ता आहे. आपण इथं होतो की मोजून दिलंय आपल्याला. याही बाबांच्या जीवनामध्ये श्वास मोजून दिलेले आणि अन्न हे मोजून दिलंय. श्वास शिल्लकाने अन्न संपलंय. बघा याच्यात संगती कशी भगवंताची, आपल्या प्रारब्धाची गती कशी असते. एखाद्या ते श्वास शिल्लक आहेत, अन्न संपलंय, 6-6 महिने गडी खाटाऊ पडून राहतो. सफरचंद त्याच्याकडे बघत आणि ह्यो सफरचंदाकडे बघतो, खायची सत्ता नाही. आणि गडी बी त्याच टायमाला आणून जाते जेव्हा ह्यो खात नाही तेव्हा. कळलं का? जोपर्यंत खातोय तोपर्यंत कोणी आपल्याला चहा सुद्धा पाहिजेत नाही. पण ज्या वेळेस खाटाऊ पडतो मग कोणी चिकू आणतंय, कोणी द्राक्ष आणतंय, कोणी सफरचंद आणतंय, पिशव्या तिकडं आणि हा गडी इकडं. श्वास शिल्लक आहे पण अन्न संपलेलं आहे. अन्न खायची सत्ता संपलेली. तुझं संपलंय महाराज. म्हणून कधीही डोक्यात ठेवा, दररोज जेवत असताना जर आपण 1.5 भाकरी खात असेल तर वरली चतकोर त्याच्या नावाने सांगायची. ती चतकोर कमी खायची का? नीट आहे का? ती चतकोर कमी खायची. भगवंता ही तुला अर्पण. काय म्हणायचं? ही चतकोर भाकरी तुला अर्पण. मला 5.25 कोरा खाल्ली तरी मी जगू. ही चतकोर तुझ्या नावानं अर्पण. का? तर नीट लक्षात ठेवा, एकंदरीत काळामध्ये जर आपलं अन्न लवकर संपलं तर आपण जे दान केलंय, जे त्याच्या नावानं अर्पण केलंय, त्याला माहितीये ह्याचं आयुष्य शिल्लक आहे. उरलेलं ज्यानं मला अर्पण केलंय त्याला आता पुरवठा पुढं कर. हे ठेवलेल्या अन्नाचा शिल्लक पुरवठा कुठं? पुढल्यासाठी श्वास आणि अन्न संगत संपलं पाहिजे. ही खरी मृत्यू लोकातली शौर्य आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि
आणि दुसरी एक गोष्ट जपून ठेवा, वापरा ह्या दोन गोष्टी जपून. दुसरी एक गोष्ट जपून वापरा ती म्हणजे झोप. झोप जपून वापरा, झोप. महिषासुरासारखं पसरून राहू नका दिवसा बिन रात्री. का? नीट ऐका आता याचं कारण. दररोज आपल्या शरीराला झोप आहे 8 तास आवश्यक. किती? 8 तास. त्यातली दररोज 1 तास झोप त्या भगवंताला अर्पण करा. 1 तास झोप आणि त्या 1 तासाच्या झोपीमध्ये त्याचं चिंतन करा. ही झोप माझी 8 तासातली 1 तासाची झोप भगवंता तुला अर्पण, आणि ह्या झोपीमध्ये तुझ्या नावाचं चिंतन. का? बघा, म्हातारपणी झोप जाती. कळत का? म्हातारपण आहे का कोणाकडे शिल्लक? म्हातारपणी झोप कमी होती, झोपच लागत नाही, पडला तरी झोप लागत नाही. याला एकमेव कारण, तुमचा झोपीचा कोटा तुम्ही तरुणपणात खाल्ला. कारण त्याने मोजून दिले हे सगळ्या गोष्टी, त्याने ह्या मोजून दिलेल्या. ज्या त्या टायमिंगला ज्या त्या गोष्टी आपल्या संपणार शिल्लक ठेवा. काय करायचे? ह्या तरुणपणात ते ठेवलेली झोप म्हातारपणात ती लागल. का? कारण ते तेवढं भोग बघल्याशिवाय तुम्हाला नेहणारच नाही. हे लक्षात आले का? तुमच्या प्रारब्धामध्ये जेवढे भोग आहेत ते भोग संपल्याशिवाय आपल्याला इथून हलवतच नाही. आणि म्हणून ती झोप म्हातारपणासाठी ठेवा. कारण मग म्हातारपणात म्हातारा गप झोपला, सुनांना सुख लागत नाही. तर म्हातारा का जागा राहिला, सोनानी म्हातारा हाणलाच म्हणायचं. कारण ह्याचं काही तोंड बसत नाही, हाताने होत नाही काही, आणि तोंड घेतं गाही, आणि मग ह्या तोंडाने घेतलेली गाही तुकड्याला माग करते. काय करते? आणि ज्या 1 तासामध्ये दररोज त्याचं तुम्ही चिंतन करणार आहेत, नीट आहे का? त्याचा फायदा काय होणार आहे? दररोज ठेवलेल्या 1 तासाच्या चिंतनामध्ये आणि त्या झोपेमध्ये ती चिंतन तुमच्या मनाला वळण देणार आहे, आणि म्हातारपणे सांगणार आहे हे माझं नव्हतं, मी काही काळासाठी आलतो. मनाची स्थिरता आहे चिंतनामध्ये. काय? मनाची स्थिरता आहे. मन शांत बनणार आहे, आणि शांत झालेलं मन विकृतीला जवळ करणार नाही. काय करणार आहे? शांत राहणार. आणि म्हातारपण मग असं टिचित चालणार. भाऊ, तुम्ही कुणालाच बोलणार नाही. का? तुमचं राम बोलणार आहे. आता तुमचं मन कुणाकडे गेलंय? रामाकडे गेलंय. आता ते राम तोंडात बसलाय, ते म्हणतो बाकीच्याचं काम नाही, तू फक्त माझंच बोल राम. आणि असं जर म्हातारा कोणी असेल तर कोण ह्याला तुकड्याला माग करेल? बोला बरं. जो भजन करणारा म्हातारा गप बसलाय, कोण त्या म्हाताऱ्याला नाराज होईल? सांगा ना, कसं जाईल? तिची. म्हणून ह्या गोष्टी राखून ठेवून चालायचे, मनाला सांगायचे महाराज. हा, हे मनाला समजून द्यायचे, मनाला समजावं लागतं. कारण काय? जेने माझ्या मना बोध केला, मनाला हा बोध व्हावा लागतो. बोध झाल्याशिवाय मन स्थिर होत नाही महाराज. बोध झाल्याशिवाय मन स्थिर बनू शकत नाही. आणि म्हणून महाराज या बाबांच्या जीवनामध्ये झालेली ही संगत, या संगती तुम्ही मागास सांगितलं, प्रारब्धाप्रमाणे आपल्याला जाणे, प्रत्येकाला जाणे. प्रारब्धाने त्यांना घेऊन गेले. 12ही महिने त्यांचा प्रवास चालू होता. किती महिने? प्रवास संपत नाही बरं का. जिवंतपणीचा प्रवास आपल्या हातात आहे. नीट ऐका घडी. जिवंतपणीचा प्रवास आपल्या हातात आहे. आपल्या मनाला वाटत तसं आपण जगू शकतो, वागू शकतो, चालू कर. कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्या जीवनामध्ये तुला ब्रह्म बनायचंय का राक्षस बनायचंय हे आपल्या हातात आहे. काय बनायचंय? देव बनायचे का राक्षस बनायचे आपल्या हातामध्ये महाराज. पण इथून पुढलं एकदा का मनुष्य देह सुटला आणि मन सुटलं कुठून इथून, मग मात्र मन परतंत्र्यात आहे. कारण खरी शिक्षा सूक्ष्म देहाला सुरू होते. या जड देहाची या मनाने संगती सोडली की सूक्ष्म देह धारण केला जातो. तो कशासाठी असतो? फक्त त्रास देण्यासाठीच असतो. आणि मग 12 महिने त्याची आरती चालू असते. ती त्रिकाल संध्या कोणाची? ह्या सूक्ष्म देहाची आरती. बघा, या देहाला कुडीला प्राणानं सोडल्याबरोबर हा जीव 3 दिवस घराभोवती गिरट्या मारतो. बघा ह्याचा प्रवास बरं का. आता त्या सूक्ष्म देहाचा प्रवास 3 दिवस घराला गिरट्या मारतो. का? त्या घरामध्ये त्याची वासना गुंतलेली राहते. काय राहते? सावडण्याचा विधी झाला, गावाला फेऱ्या मारायला लागतो. कोण? हा जीव गावाला फेऱ्या मारू लागतो. 10वा झाला, 13वा 14व्याला नैवेद्य अर्पण केला जातो. काही ठिकाणी 18वीला असतो, काहीला 13 दिवसांनी कोणी 14व्याला करतं. तो नैवेद्य प्राशन केल्यानंतर याचा प्रवास इथला संपला. तो ऊर्ध्वगतीने प्रवास सुरू करतो. प्रवास सुरू झाला महाराज. आता जैसे ज्याचे कर्म, तिथं कर्माचा हिशोब आहे. आता वाटेने हिशोब कसला द्यायचा आहे?
कर्माचा हिशोब आपला सुरू होतो महाराज. आणि ज्यावेळी जर पुण्यकर्म असेल आपल्या आयुष्यामध्ये, प्रारब्धामध्ये आपण जर पुण्यकर्म केलेलं असेल, या पुण्याच्या जोरावरती बघा बरं का, पुण्याच्या जोरावरती आणि चांगल्या सत्कर्माच्या जोरावरती या जीवाला 2 गडी संगती. नेहाला किती जण येतात? 2 जण. एक मागा असतो आणि एक पुढा असतो. आता ज्याचं पुण्य चांगलं आहे, आयुष्यामध्ये चांगली कमाई केली, देवाला जवळ केलेलं आहे, त्याच्यासाठी पुढला गडी वाट दाखवायला आणि फुलं टाकायला राहतो. कशाला? वाट दाखवायला. या महाराज, या महाराज, या महाराज. बिस्लरीची बाटली घेऊन मागचा गहम पुसायला का अधिकार आहे? अधिकार आहे, पण त्याला काय पाहिजे? कर्म, पुण्य, प्रारब्धाची शिदोरी अशी फिट पाहिजे. त्याच्यासाठी ही सेवा. आणि ज्याने नाही ऐकले गायले गीत, नाही ऐकले ज्याच्या जीवनामध्ये तुकोबरांच्या मताने, माझ्या मताचा एक शब्द ऐकू नका. तुकोबराय म्हणतात, नाही ऐकले गायले गीत. ज्याने जीवनामध्ये कुणाचं कधी ऐकलं नाही, साधू संतांचे विचार कधी डोक्यामध्ये घेतले नाही, गीत म्हणजे त्या भगवंताचं नामस्मरण केलं नाही, त्याचं भजन कधी गायलं नाही, तरी लाज सांडिले हित. काय केलं? लाज वाटली. लाज, माळ घालायची लाज वाटली, गळ्यामध्ये टाळ घेऊन उभा राहायची लाज वाटली. काय म्हणते माझे शेजारी जुडीदार, काय म्हणतात, माळ घातली की त्यांचं पेचं बंद होईल, मग माझं कसं व्हायचं? विचार करत आहे. होय दादा भाऊ, मी जर माळ घातली तर त्याला कोण पाहिजे रोल? नाही, गंमत आहे महाराज. नावडे पुराण बैसले संत. कोण? अरे कधी पुराण सुरू झालं, भजन सुरू झालं, कधी ऐकायला गेला जाईल. फक्त एकच काम केलं. काय केली? बहुत परनिंदा. फिरता ठेवा त्याला. माझ्याकडे एकट्याकडनं करा, सगळ्याला असा त्या फोटोच्या पलीकडून ठेवा, म्हणजे सामायिक जाईल सगळ्या. आणि मग महाराज एक आहे, ज्याच्या जीवनामध्ये हे घडलं नाही, केली बहुत परनिंदा, त्याच्यासाठी पुढला काय करतो? बघा का, दोघांचा फरक सांगितला मी तुमच्या पुढे म्हणलाय. प्रवासातला मार्ग एकच आहे, मार्ग जायला एकच आहे, पण सेवांमध्ये बदल आहे, सेवेमध्ये बदल आहे फक्त. आता गडी त्या बी वेळेस किती होते? 2. आता बी 2च आहे, पण पुढला विचारतो, भाऊ जीवनामध्ये तो काय काय केलं, साधा याचा हिशोब देत चालायचे. काय करायचे? कारण हिशोबाची वेळ आल्यानंतरच हिशोब विचारला जातो ना, त्यावेळेस पुढला हिशोब विचारतो. आणि मागचा नाही देता आला की मग मागणं मरे ती थोडी ती थोडी ती निष्ठुर.
प्रवास आपला प्रमाणाने पाहिजे. वाहन कसं पाहिजे, अधिकृत पाहिजे. चोराच्या वाहनात बसल्यावर पोलीस स्टेशनला जावं लागायचं. पुढे चोरीचा माल घेऊन त्या जिबड्यात गाडी चालली, तिच्या मागे पोलीसच असणार आणि त्या गाडीत आपण बसल्यावर काय होणार? महाराज तुम्ही बी ह्यात आहेत का? आम्हाला तरी सोडतील का? चला मग आतमध्ये आता. आणि मग आतमध्ये गेल्यावर त्यांच्यावर आमची आरती ओवाळू. मग पुढला विचारतो आणि मागचा शिक्षा द्यायला तयार असतो. मारिती पहिला शब्द वापरला नाथबाबांनी. काय करते? पहिल्यांदी मारिती. मारिती कशामुळे नीट ऐका. मारिती म्हणजे काय? जर शिक्षा मापात असेल, गुन्हा मापात असेल तर नुसती मारिती. म्हणजे कसं? 4-2 आपले ठेवून दिल्या मोकळा. शिक्षा मापात, गुन्हा मापात आहे ना. गुन्हा कसा आहे? गुन्हा मापात असला तर त्याला शिक्षा मारिती. त्याच्यापेक्षा पुढली स्टेज. जरा गुन्हा मोठा असेल मग मात्र जुहडी ती. पुन्हा शिक्षा काय? जोडायला चालू. आता समजा श्रीगोंद्याचा बाजार आपला मोठा आहे, बरोबर आहे, आणि त्याच एखाद्याने समजा आपला खिसा आणला, आपलं त्यात 5-25 हजार गेलं असलं तर आपण त्याला पकडलं म्हणजे हातून जोडायला सुरुवात. मग आता तिथं आपण तर हाणतोच, पण येणारा जाणारा बी चालता चालता लाद घालतो. काय करतो बरं? तिथं काय हाणताना कसं रे का? आता चोरा कोणतं काढायचे म्हणल्या मग त्याला काय करीती? जोडणे बंदच नाही. आणि तिसरी शिक्षा याही पेक्षा कठीण. जर ज्याने गुन्हा केला असेल तर मग मात्र तोडी ती. काय करीती? तोडी ती. मग आता गाड्या हो, हिथं जे तोडी ती ना, हिथं जे तोडी ती ना, कळालं का? नाही अजून नीट जरा करंट लागला पण लीट लागला. टिक्का जरा बारीक आहे तुमच्या इकडे. हा, ही शिक्षा आहे बरं का महाराज. बरं का माऊली महाराज, एखादा जर अट्टल गुन्हेगार असं तर त्याला तोडला जातो. त्याची नख पहिले तोडण्याची शिक्षा हिथून सुरुवात होते. नख अशी त्याची काढली जातात. शिक्षा देण्यासाठी काय काढली जातात? म्हणजे ह्याला तोडणं म्हटलेले. काय म्हटलेले? तोडण्याची शिक्षा आहे महाराज. कारण गुन्हा त्याशिवाय तो कबूल होत नाही ना. कबूल होण्यासाठी त्याला अशी नख उपासली जातात. नखांमध्ये धरून कणाकण. मग तसंच आहे महाराज, आपल्याला सुद्धा ह्या 3 शिक्षा वाटणी भोगाव्या लागणार. पण कधी जर भगवंतात मी सांगितलं त्या गोष्टीप्रमाणे रीतीने गेला तर शिवेला तेच काय करतायत? सेवा करतायत. आणि रीत हुकली की तीच शिक्षा द्यायला आहे. उगाच नाही महाराज. आपण दररोज म्हणतो काय महाराज तुमचं माळ घाला, टिळा लावा, गंध लावा, 12 भानगडी करा, भजन करा. आम्ही मरणार आणि तुम्ही मरणार. काय खरं घ्या खाऊन पिऊन. भाऊ उत्तर त्याला एकच आहे. भाऊ मांजर येते. मांजर काय करते? येते. पण व्याल्यानंतर तिला जर पिलं ट्रान्झॅक्शन करायचं असेल म्हणजे ह्या खोलीतून दुसऱ्या रूम मध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी तिला जर पिलं न्यायची असेल तर ती पिलं ती तिच्या दातात धरूनच नेते. दात धरून दातात धरून पण मुंड्याला धरून नेते. पिलांना कुठं धरून नेते? गळ्याला धरून ती पिलं नेते. तरी त्यातला थोडा सुद्धा दात त्या पिलाच्या नरड्याला लागत नाही. सहज पिलं घेऊन जाते. आणि तेच दात जरा उंदीर जवळ येऊन द्या. दात कोणते? कळाली का भाषा? दात तेच आहेत. पिलाला घेऊन जाताना दात पोचत नाहीत आणि उंदराला पकडायला दात उंदीर मारल्याशिवाय राहत नाहीत. मग तसंच आहे. न्यायला येणारे तुम्हाला बी गडी ना, आम्हाला बी तेच गडीत, आम्हाला दुसरे नाही. नीट आहे का? कळाली का भाषा तुम्हाला? आम्हाला बी गडी तेच आहे आणि तुम्हाला बी गडी तेच आहे, पण शिक्षेत बदल आहे. कळलं का? रायकर बाबा, जातानाचा बदल तुमचा ना आमचा वेगळा आहे. ज्याच्यासाठी परमार्थ करायचा, परमार्थ दुसरा कोणासाठी करायचा? महाराज शेवटचा दिवस गोड व्हावा ह्याच्यासाठी आपल्याला परमार्थ साध्य करायचा आहे. आणि शेवटचा दिवस म्हणजे बाकीच्यांनी लाडू खाण्यासाठी नाही, तो नाही म्हणत मी. शेवटचा दिवस कोणता? अखंड या मुखाने भगवंत
भगवंताचं नामचिंतन तोंडातून ज्या दिवशी व्हायला लागेल त्या दिवशी म्हणायचं माझा शेवट गोड झाला. हा येरी नाही. हो पंचदेवाची या शास्त्रानं आपल्याला सेवा सांगितली. आज ज्यांची सेवा ज्यांच्या निमित्ताचं श्राद्ध आहे महाराज हा प्रवास 12 महिने. किती महिने? म्हणून आपल्याला मासिक श्राद्ध आहे. श्राद्ध कसलं म्हटलं जातं ह्याला? मासिक श्राद्ध. दर महिन्याला एक मुक्काम आणि एकच वेळेस जेवण. बघा बरं का प्रवास 12 महिने दादा भाऊ किती खायला आहे. 12 महिन्यात तर ज्या स्थितीला आपण देह ठेवला त्या स्थितीची वाट पाहिली जाते. त्या दिवशी फक्त एकच टायमाला जेवायचं आणि एकच मुक्काम करायचा आणि 12 महिने पुन्हा महिनाभर चालायचं. पुन्हा महिनाभर चालायचे. त्यामुळं महिना जेवाय घालताना कमीत कमी 5-6 राट्यागडी जेवाय घालायचं. का ह्याच्यासाठी हे बी कारण सांगतो तुम्हाला. कारण मी असं सुटेबल पेपर अगदी तुम्हाला उत्तर द्यायला अजिबात अडचण पडणार नाही. पेपर सुटेबल मानला जाईल. का आपण जर एकच पाहुणा जेवाय घातला बरं तो जर निबर चपात्या चिचित असला तर बरं 5-6 तरी हाणावं ते दणक्यासारखी. ती खातं 1.5 चपाती. किती? बरं त्याने जर 1.5च खाल्ली तर तुम्हाला महिन्यातून जेवण किती वेळा आहे? आपल्यासाठी सांगा तुम्ही. आपल्याला जेवण किती महिन्यातून? एकदाच आणि एकच वेळेस जेवण आहे. आणि त्याच्या 1.5 चपाती महिना निघल का तुमचा? कळलं का नाही अजून? त्या 1.5 चपाती महिना निघल का? त्यापेक्षा एखाद्याने 7-8 जाऊन द्यायला 10 खाऊन दे की त्या दिवशी. कारण एक दिवशी होणार अन्नदान आपल्याला महिनाभर पुरवायचे. आपल्याला किती मिळणार आहे? महिन्याची शिदोरी मिळवायची आहे. हा प्रवास करत करत आज बाबा पोच झालेले महाराज 11:30 ते 3 आपल्याला आजचा वेळ आहे. आपली फाईल 11:30 ते 3 या वेळेमध्ये आपली फाईल आज चित्रगुप्तापुढे ओपन नाही. तिथं आपला आज निकाल आहे. कुठला? जीवन ह्या मानवी जन्मामध्ये आपण आलो आणि जन्मामध्ये येऊन आपण केलं काय त्याचा लेखाजोखा. आणि मग आहे महाराज जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. त्याच्या न्यायामध्ये आपण उभे. आज तिथं ठरलं जाणार आहे आपल्या जन्मामध्ये केलेलं पुण्य किती, झालेलं पाप किती आणि त्या कोणाचा पाहून न्याय मग मनुष्य जन्म का इतर योनीत जाणे. कारण तो न्याय आपल्या हातातला नाही. तिथं वशिला नाही, चालबाजपणा नाही. फक्त तिथं एकच आहे की जे आपण मानवी जन्मामध्ये येऊन कमवलंय तेच धन तिथं वापरायचंय. परमार्थ महाधन आणि तिथं बी धनच उपयोगी येणार आहे. नीट आहे का? हिथं धन कमवायचंय आणि तिथं सुद्धा धनच उपयोगी येणार आहे. पण हिथलं धन तिथं चालत नाही. ज्याला आपण हिथं ज्याला धन समजलो ती धन तिथं चालत नाही. तिथं ज्यानं महाराज साधू संतांचं मत आहे महाराज जन्मावरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम. ज्याने इथं विकत श्याम घेतलाय ना कुणी ज्याने कोणी इथं विकत श्याम घेतलाय त्याचं धन तिथं उपयोग करा हरिभक्ती परलोकी करा हरिभक्ती परलोकी असे तास धरून गडी चालणार असल्या अडचणीत
कसे बैल दोनच असावे, पण कशी नीट उभ्यात, नाही तर दोन्ही खेळावर येणार, नाही तर बाहेर जाणार, मेलाच गाडीवाला हीच निवड ओढू. मग काय झाला, काय करेल, रक्तेली निवड सोडून दे म्हणजे 12:15 जय विठ्ठल. काय तू काय खेळावर येणार, काय करणार, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. इथं कशासाठी करायचंय आपला, इथं मुद्दा राईट, इथं काय कोणतं धन मिळवायचंय. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. कोणतं धन मिळवलं आपण इथं, कोणतं धन मिळवायचं इथं, धनच लागणार आहे आपल्याला. सुटायला काय लागणार आहे, धनच लागणार आहे. पण इथं ज्यानं राम रतन धन मिळवलं, कोणतं, हा बाई मी विकत घेतला श्याम. कसा घेतला श्याम, विकत घेतला ना, परत ह्याला पैसा नाही लागला बरं का, कवडी जमडी नाही लागत मला ह्याला, फक्त ह्याला काय पाहिजे, प्रेमाची जन्मभरीच्या श्वासा इतके जन्मवरीच्या श्वासा इतके मोजी येले. आणि ह्या श्वासाची किंमत नीट आहे का, आता श्वास त्याला का अर्पण करायचं, असं सुटेबल पेपर असा सुटेबल, एका श्वासाची किंमत किती आहे, का त्याला ते अर्पण करायचे. कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल, कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल. अरे एक श्वास निकल गया, एक श्वास निकल गया, तीनों लोगों का मोल. काय त्याची किंमत आहे, म्हणून उगत नाही म्हणजे आम्ही विकत घेतला. अरे एका श्वासाची किंमत आहे महाराज. या तिन्ही लोकातलं स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे तिन्ही लोक अर्पण केले तरी मनुष्य जन्मातला एक श्वास आपल्याला वाढून मिळणार नाही. आणि मग आता हा श्याम काय फुकट झाला का, याची किंमत बारीक झाली. जर तिन्ही लोकांचं मोल देऊन जर एक श्वासाची किंमत मिळत नसेल तर हा श्याम किती महागात आहे. मग इथं म्हणतात आम्ही जन्मवरीच्या श्वासा इतके मोजी येले हरिनाम. बाई मी विकत घेतला श्याम. आणि हा महाराज ज्याने विकत श्याम घेतला तोच आता तिथं उभा राहणार आहे. कुठं, आता आपले हितला विषय झाला होता, आपण उभे आहोत कुठं, चित्रगुप्ताच्या दरबारामध्ये. बाबा उभे आहेत, ठरलेला काळ आहे 11:30 ते 3 या वेळेमध्ये आपली फाईल आता ओपन आहे. कुठं, विचार विनिमय, पाप किती, पुण्य किती, कर्म कसं आहे, धर्म कसा आहे, या सगळ्याचा लेखाजोखा झाल्यानंतर गती कोणती ते आज तिथं ठरणार आहे. तो आजचा दिवस म्हणजे वर्ष श्राद्ध आपण इथं साजरं करतो. कुठं, यातून होणारी अन्नदानाची पुण्याई, वस्त्रदानाची पुण्याई, गोदानाची पुण्याई, कांचनदानाची पुण्याई, भूमिदानाची पुण्याई, ज्ञानदानाची पुण्याई ही आज आपण तुम्ही आम्ही सर्वजण मिळून भगवत चरणी समर्पण करणार आहोत. आणि ही बाबांच्या पुढील कार्यासाठी आज आपण त्यांना सोडवण्यासाठी केलेला हा खटाटोप. विठ्ठलो विठ्ठलो. मग आता यामध्ये सर्वजण, आताशे आपलं कीर्तन सुरू झाले, आता पण प्रस्तावनाच होती होय. आतापर्यंत काय होतं, प्रस्तावनाच होती. आताशी कीर्तनाला आपल्याला सुरुवात करायची. सुंदर असा हा श्रोता वर्ग, आदरणीय आमचे भाऊ पण हजर आहेत, हिरवे भाऊ, आधी करून ही संत महंत मंडळी, आमचे माऊली महाराज बनकर वडगावचे, आधी करून आता हे नागोडे भाऊ असतील आणि श्रीगोंदवल आमचे रायकर महाराज, आमच्या बरोबर आलेले जांभळकर महाराज असतील, श्रीहरी महाराज, आमचे सत्यसारनाथ तात्या. तब्येत एवढी खालावलेली तरी सुद्धा तात्या पण, कारण एक आहे जांभळे भाऊंचा जिव्हाळा. तिथं कारण काय, कारण आणि मला एकच आहे जीवनामध्ये, हेच ज्याला कमावता आलं ना, मला काय म्हणायचं तुम्ही लक्षात घेणे, जीवनामध्ये हे ज्याला कमावता आलं त्याचीच खरी कमाई म्हणायचं. कारण माणसं कमवावी लागतात आणि माणसं प्रेमानं कमवावी लागतात. कशी, हा प्रेम दिल्याशिवाय कुणी कुणाकडे येत नसतो महाराज. त्यांनी केलेलं घरात जे कार्य सहज कुणी काय, आणि साधा भोळा स्वभाव, स्वभाव कसा असं कधी कुणाला हे नाही. आणि मला त्यांनी जे कमवलंय ते आज इथं उभं आहे. हे सगळे एका फोनवर प्रेमाने मला कुणाला सोडे तिथं
होय तुम्हाला आहे का नागोडी भाऊ 1 तासभर सवड? बरं असल्या उन्हाची सवड काढाय कोण मोकळा आहे? हाय का? साधा विषय नाही, कोण एवढं हे करत? पण एक प्रेमाने त्यांनी जोडलेलं हे नातं आहे. जीवनामध्ये वाटचाल चालू आहे, साधक दशेमध्ये वाटचाल चालू आहे की मलाही भगवंताकडे जायचंय. आपण साधना कशासाठी करतोय? वाटचाल करतोय आपण सुद्धा. कशासाठी? शेवटचा दिवस याच्यासाठी आपली सुद्धा वाटचाल, त्यांची त्या वाटेवर वाटचाल चालू आहे. म्हणून हे सगळं महाराज, हा महाराज टाळकरी परिवार, मृदंगाचार्य, गायक मंडळी, श्रोतावर्ग, साधू संत या भूमीमध्ये इथं हजर आहेत. कशासाठी? या जांभळे भाऊच्या प्रेमासाठी. मला तर त्यांचं फक्त नाव जांभळे भाऊ बस, दुसरं माहितीच नाही काय. मग आल्यावर सुद्धा मला त्यांचं नाव सांगता येणार. कुठं आम्ही इथं पुरुटींची तर चहा प्यायला थांबलो, म्हणून मला त्यांचं नाव बी नाही, फक्त जांभळे भाऊ म्हणतात एवढंच माहिती. पण म्हणजे हाय तिथंच कार्यक्रम हाय, जवळच आहे म्हणजे काय नाही. म्हणजे एवढा हे मी का बोलतो की महाराज, आई वडिलांना खरा ह्याचाच आनंद असतो. मला एक म्हणायचं, आपल्या मुलानं काहीतरी करून दाखवावं. आणि खरं आई वडिलांचा मोठेपणा कशात वाटतो सांगा बरं तुम्ही? कशात नेमका मोठेपणा कशात वाटतो? दुसरं का महाराज एक आहे, कुठल्याही वाल्या कोळ्याच्या आई वडिलांना सुद्धा वाटत होतं की वाल्याने वाटमार करू नये. जागा बसूनच तुकडा खात होते ना, पण त्यांना सुद्धा वाटत होतं की माझ्या मुलानं वाईट मार्गाने पैसा कमावू नये. आणि जर त्यांना जर ते सामील असते तर वाल्याला कबूल झाले असते. तू करतो त्यात आम्ही तुझ्या मागं आहे. पण त्यांच्या आई वडिलांना सुद्धा माहिती होतं की वाल्याची ही वागणूक चांगली नाही, वाल्याने या मार्गाने पैसा कमावणं चांगलं नाही, ही वाईट आहे, म्हणून त्यांनी सुद्धा धिक्कार दिला. तसं प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलानं चांगलं करावं, भगवंताची वाट करावी, त्यांची साधना आहे मला. आणि त्याने केलेली ही वाटचाल, आणि या वाटचालीमध्ये असंच भगवंताने त्यांना सहकार्य करू अशी भूमिका मांडतो. माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल सुरुवात करतो म्हणजे मी राईट बाराला फुलं पाठा करतो. तुम्ही चिंता करू नका. तू म्हणताना आज तशी कीर्तनाला सुरुवात, अभंगाची 5 चरण, आणि तुम्ही कसं काय आता संपविणार सांगा? म्हणजे सुरुवातीला असं आलं वाटलं बरं झालं. मग तुमच्या टायमिंग नुसार त्याला काय जावं करायचं. हे काय म्हणा, उपदेश हा मनाला होत असतो. सर्व कार्य करणारं मन आहे आपलं इथं. कोण आहे? सर्व कार्य कोणाच्या जीवावरती चालू आहे? मनाच्या मार्गावरती. या मनाने आदेश दिला की ही इंद्रिय काम करू लागतात. पण या मनाला जर चांगलं वळण लावलं तर बरं आहे, नाही तर ह्या मनाला जर वाईट वळण लागलं तर मन आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. कारण गती अधोगती मनाची आहे युक्ती, अरे मन लावा एकांती साधू संगी. त्या मनाला जर चांगलं वळण लावायचं असेल तर कोणाच्या संगतीमध्ये? साधूच्या संगतीमध्ये या मनाला. म्हणून महाराज सत्संग, मेळावा, कीर्तन, सप्ताह, मोसळी कुणासाठी? मनाला दिशा देण्यासाठी महाराज, देहाला नाही. दिशा मनाला देण्यासाठी हा सर्व खाटाटोप आहे. आणि इथं सुद्धा तुकोबाराय सांगतात, म्हणा ए म्हणा तू एक काम कर, या माया जाळामध्ये गुंतू नकोस. अभंगाच्या पहिल्या नको नको मला
करताय तो कोबरा. ए म्हणा नको नको गुंतू माया जाळी. महाराज किती युग होऊन गेली भगवंताने ही सृष्टी निर्माण केली, तेव्हापासून आपण फेरे मारतोय. तेव्हापासून बरं का आपला फेरा आत्ताचा. सत्ययुगात आपला फेरा होता पण आयुष्य बी मोठं होतं. कृतयुगात आपला फेरा होता, द्वापार युगात आपले फेरे चालू होते आणि आता कलियुगात सुद्धा आपले फेरे चालू आहेत. कलियुगामध्ये मनाला महाराज लाखो हजारो वर्ष तपश्चर्यामध्ये गुंतवावं लागायचं. मनच गुंतवत होते ना. 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करायची पण कोणाने मनानेच करावी लागत होते ना. कोण करत होतं? मनालाच गुंतून ठेवावं लागत होतं. पण कलियुगामध्ये किती सोपं साधू संतांनी महाराज मार्ग काय भगवंताकडे वशिला लावला असेल काय नाही राम जाणे. कलियुगासाठी बघा किती सॉल्युशन केले. एकदम एकदम सोपं थोडक्या आयुष्यामध्ये आणि पटकन मिळणारं साधन. कलियुगी माझी करावे कीर्तन तिने नारायण नारायण. साधन सर्वात सोपं जवळचं सांगितले तपश्चर्या नाही. सहज चलत चलत कर तरी सुद्धा तुला भगवंताची भेट होईल. तो कोबरायांचं मत आहे. पण किती मनाला आवडलो या मनाला किती पटतंय महाराज. हे मन आत्ताच नाही, मन आत्ताच नाही. मन कितीतरी जन्म घेत कितीतरी योनी भोगत भोगत मनुष्य जन्माला आपण आलो. कारण एक योनी किती कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा. या मनाचं असं झालंय महाराज. या मनाला जाईन तिथं गुतून पडायचं लय आवड. जाईन तिथं. पूर्वीचा काळ गावाला भेटी द्यायला तहसीलदार मामलेदार हे जे उच्च अधिकारी लोक होते यांना घोडा असायचं फिरा. आता गाड्या आल्या. आता काय झाल्या घोड्यावर त्यांना प्रवास करायला लागायचा. असा मामलेदार लोक जे असे गावगाव फिरायचे त्या काळामध्ये घोड्यावर फिरावं लागायचं. पण एक वेळ आमच्या करमनवाडीच्या भागात घोडा आलं. कुणाचं? आता आमचं घेतो. तुमच्या इकडे फसल घोडं पावसाळ्यात. तुमच्या इकडे घोडं मरण, आमच्या इकडलं घेतो. आलं ते तहसीलदार. चावड्या पहिले चावडे असायचे ना बसायला. काय असायचं तहसीलदार मामलेदार हे लोक आले चावडीवरती. सगळं त्यांचा व्यवहार मग तिथं पाटील आणि गावचा तलाठी सगळे तिथं जमा व्हायचे. तिथंच काय असेल ते प्रश्नाचं सॉल्युशन करायचं. तहसीलदार घोड्यावर आलं. त्याचं घोडं तिकडं बांधलं. बांधल्यानंतर आता हे सगळा व्यवहार पाणी झाला. पण काय बायकडे असे नगाड असेल म्हणले आपण तहसीलदाराचं घोडं चोऱ्या कराय कोण कुठं काय डोकं लागेल सांगते. त्यांनी ते घोडं सोडलं. आता घोड्याला काय टाच मारले गेलं घोडं निघून. तहसीलदारा फिकडलं काम आवारलं. आता ते घोड्यावर जायचं त्याला माघारी. तिकडे गेलो घोड्याकडे. तो घोडच जाग्यावर नाही. आता घोडं जाग्यावर नाही. घोडं बघ इकडे पळ तिकडे पळ. सुटून गेले का गाव कोच सरते का कुठं सरते का बघ. आता घोडं काय ते गावासाठी गेलं का गेलं सनाट गेलं ते घोडं निघून. आता तहसीलदाराला तर कचेरीला जायचे. कसं जायचं काय करायचं? तिकडं बघ तिकडं बघ म्हणजे गावात कोणाचं घोडं आहे का एखादं? तहसीलदारने काय चौकशी केली. आता जायचंय ना मग गावात एखादं घोडं आहे का म्हणले कोणाचं? म्हणजे घोडं कोणाकडे नाही कडे पण एका जोशाकडे घोडं आहे म्हणजे.
कोणाकडे जोशी दादाचा घोडा आहे म्हणजे मग आणा ना आता कसं तरी मला तिथं पोच करून मग उद्या फिराय देईन पाठवून कोणा पैसे मग आता ते जोशाचं घोडं कोणी घेतलं तहसीलदार बसलं घोड्यावर अशी आता त्या चक्रात होऊन गेलेले कुणाच्या काढण्या कुणाचं पाळलं उभं कुणाची खळी मोडणी राहिलेली पूर्वीचा काळ आता घोडं गाव कोसळलं असं घोडं नीट निघालं मळ्याच्या रोडने कुणाचं जिथं पाळा उभा असेल त्या हिशोबाने ते घोडं तहसीलदार वर नसतं ते लगाम खेचू तहसीलदारचा रस्ता राहिला एकीकडं आणि घोडं कुठं निघालं खड्याकडं तहसीलदार असं हिसक मारू पाकडून गेलं पण घोडं काय रस्त्याने कचेरीच्या रस्त्याने घोडं चालला ना घोडं कुठं निघालं खळ्याकडं आता बरं घोडं खळ्यावर गेलं घोडं कुठं गेलं खळ्यावर गेल्यानंतर आता त्या शेतकऱ्याला माहिती हे घोडं कोणाचं आहे जोशाचं आहे ह्या घोड्याला 5 पेंड्या दिल्याशिवाय ही घोडं हालत आता त्या तहसीलदार इकडे वडी घोडे कोणीकडे रोड करण्यासाठी म्हणलं त्या शेतकरी वळाकडे म्हणलं साहेब ही घोड्याची खोड आम्हाला माहिती ही घोडं 5 पेंडे घातल्याशिवाय ही घोडं इथून आता त्या शेतकऱ्याने उचलला तर तहसीलदार म्हणलं टप्प्यापासून उचलला आता मोठा साहेब आहे म्हणल्या घोड्यावर अधिकारिकांचा हे जे होईना सगळी तुमची तेच होईल पण तुमच्या संघ कोण आहे तुमच्या संघ संगत कोण आहे हे फार महत्वाचं आहे ना त्यांनी टप्प्यापासून उचलला घोड्यावर टाकला घोडं लागलं वाटायला आता पुन्हा घोड्याने कुणीकडे चालावा कचेरीच्या रस्त्याने ते बोलायला लागलं कोण तहसीलदार मला त्याने दुसऱ्या पुन्हा निटोबा खळ्यावर धरला मला एका पासून त्या जोशाचा भाग नाही पुन्हा ते घोडं दुसऱ्या खळ्यावर चांगला घोड्याला नाही चालाय दोघं वजन झालं घोड्याला वजन किती झालं सगळं 10 पासून गोळा झाले बरं कंसासहित होतं ते घोड्यावर वजन कसं होतं कंसासहित त्याने 10 बारा ज्यावेळेस त्या घोड्यावरच्या पाठीवर बसलं ते तहसीलदार त्या पाचुंद्या दिसाना तो तहसीलदार त्या पाचुंद्यात दिसाना मग घोड्याने आता कर्जतकडे सुटाव का नाही म्हणजे आमची कचेरी कर्जत आहे ना म्हणून बघ आलं आता ही कर्जतच आहे का मग काय नाही बरोबर चालले काय हरकत आता ते घोडे नीट सुटलं थेट जोशाच्या घरी घोडं कुठं गेलं का म्हणला म्या तहसीलदाराला घोडं दिसतं घोडं वजी घेऊन कसं काय माघारी आलं ते जोशी लागलं विचार करायला कळालं का तुम्हाला हा ह्या मनाला आपल्या खोड पडेल ह्या मनाला आपल्या काय झाली खोड पडली ज्या बी जन्मात जाऊ तिथंच प्रेम करायचं मला कुठलं मन असे आता समजा बघा प्रत्येक प्राण्याला भीती वाटते त्याचं मन भीत आता इतर प्राणी काठी घेऊन पळाले की हे जास्त भिवून पळणार आहे का त्या मनात सुद्धा त्या मनाला त्या देहाबद्दलची आसक्ती जडली काय जडली त्या देहाबद्दलची आसक्ती मन जाईल तिथं महाराज मन प्रेम करतं त्या देहावर म्हणून या मनुष्य देहामध्ये आपण आलोय या मनुष्य देहामध्ये येऊन सुद्धा प्रेम याच्यावरतीच करतं पण देवाव करत नाही मन कुठं जास्त रमत देहाव का देवाव ज्याचं देवावर रमलंय त्याच्या कपड्याला कवा इस्त्री नसती कवा धुणं नसतं कवा तो नव्याची गाठ घेत नाही ज्याचं देवावर प्रेम जडलंय तो कळतं का मी काय म्हणतोय ज्याचं देवावर प्रेम जडलंय त्याला देहाचं काही देह घेत नसतं महाराज पण ज्याचं देहावर प्रेम आहे त्याचं देवावर कमी राहते म्हणून तू खबर आहे म्हणले म्हणा अरे या मायेच्या जाळामध्ये गुंतू नको ह्या मायेनं आतापर्यंत चांगल्या चांगल्याला फसवलंय आणि जे मायेला भिले महाराज बामनाची पोरे एक खेळाशी भ्याली 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 12 वर्ष लपालले 12 वर्ष लपालले 12 वर्ष लपालले कापत कापत बाहेर
नागडीची पळून गेले रे नागडीची पळून गेले रे मला वाटतं तुम्ही कवा तरी गावलाय का ह्या सपाट्यात नाही तर ही प्रमाणे गावात नाही चांगले चांगले लटपटेत असल्याला हा नामदेव महाराजांचं मत आहे नामदेव महाराज म्हणतात या मायेला किती भ्यावं हे म्हणा या मायेला किती भ्यावं अरे या मायेमध्ये यायला चांगले चांगले भ्याले बामनाचे पोरी एका खेळाशी भ्याले उदाहरण दिलं बामनाचं पोर म्हणजे कोण व्यास मुनींचा मुलगा शुकदेव आईच्या पोटामध्ये किती दिवस राहावं वर्ष नाही 2 वर्ष नाही 3 वर्ष नाही 4 वर्ष नाही वर्ष म्हणले लपायचं तरी किती दिवस 12 वर्ष किती वर्ष लपलं तरी सुद्धा भीती वाटली या मायेमध्ये यायला नको ही माया फार खटेली नाही या मायेमध्ये भगवंताचं दर्शन होत नाही म्हणून महाराज शुकदेव भ्यायचे यायला नको शेवटी भगवंताला दया आली कोणाला जगाच्या मालकाला दया आली महाराज त्याने हात जोडले हे अरे वेड्या अरे राहतोच किती दिवस त्या मातेचा विचार कर त्या मातेचा विचार कर मी तुला कसलंही दुःख होईल असं दुःख तुझ्या पुढे येऊन देणार नाही मी तुला वचन देतो पण तू बाहेर ये भगवंतानं हात जोडले आणि मग शुकदेव आले पण तरी सुद्धा नामदेव महाराज म्हणले कापत कापत बाहेर आले कसे भीतीनं कापत कापत बाहेर आले आणि नागडीची पळून गेले रे गाव पळाला असेल नागडे बाळू त्याचा सुद्धा संग नको वाटला नीट ऐका या मायेला किती भ्यावं बाळू त्याचा सुद्धा संग नको वाटला नागडीची पळून गेले रे इतकी ही माया घातक आहे आणि म्हणून तुकोबाराय सांगतात नको म्हणा गुंतू माया जाळी का काळ आला जवळी घासावया अरे ज्या देहाच्या संगतीमध्ये तू आहेस कोणत्या या देहाच्या संगतीमध्ये तू आहेस आणि हे मन ह्या देहाच्या संबंधाने मीच देह आहे या पदावरती मन सध्या आपला आरूढ आहे कोणावरती मीच देह आहे या पदावरती आपलं मन आरूढ आहे आणि मी देह म्हणलं की देहाला काळाची बाधा म्हणून मगाच मी सांगून गेलो की मरण मनाला नाही देहाला आहे पण मनानं मीच देह हा वसा उचलल्यामुळे मरण मनाला सुद्धा खावं लागलं कारण काळ आला जवळ ग्रासावया आणि ज्यावेळेस काळ येईल त्यावेळेस कोण कोण काळाची
तुकोबारायाचा यादी देत आहेत. ज्या वेळेस या देहावरती काळाची ओळी पडणार आहे त्यावेळेस आपल्याला कोण म्हणले सोडविना तेव्हा माय बाप. हो तसंच आहे महाराज, एक नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवते निर्वाणी. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवते निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे सुखाचे मांडणी. मित्र स्वजन सखे दुःखाचे मांडणी. एक लागी दुःख भोगी कुंभ पाप जातनी. एक लागी दुःख भोगी कुंभ पाप जातनी. कोणी कोणी सोडवी नाही का सद्गुरुवा सोने. 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 धर्माचा दैवाचा जो हा परमोपकार. आंधळ्या दृष्टीने तो त्याचे नाम घेऊन यादीच दिली. माऊली म्हणतात माता पिता बंधू बहिणी कोणी न पवते निर्वाणी. निर्वाणी म्हणजे कधी अंतकाळाच्या समयाला माता येत नाही, पिता येत नाही, इष्ट मित्र स्वजन सखे हेतव सुखाची मांडणी. हे कधीचे इथं इष्ट मित्र सखे जन. जोपर्यंत आपण जगाला सुख देतोय तोपर्यंत आपल्याला माझं म्हणणारे भरपूर आहे. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. त्या कुंभ पाकाच्या जाचणीमध्ये मी एकलाच दुःख भोगतो. पण माऊली म्हणतात ते सुद्धा एक सोडवणारा आहे. कोण? ते सुद्धा एक. या अभंगात जसा शेवटी सांगितला तुकोबारायानं की तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, तिथं जसा एक सांगितला तसा इथंही एक आहे. ते कोणी सोडविना एका सद्गुरु कोणी. कोण? एक आहे पण तिथे जो सोडवतो तो म्हणजे सद्गुरु. तो आपल्याला तिथं सोडवू शकतो पण त्याला या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत शरण जा बरं का. जर शरण नाही गेला तर तो कसा सोडेल? शरण गेल्याशिवाय साधू जन्म मरण सोडेल, साधू जन्म मरणाच्या कचाट्यातून आपल्याला सोडवेल. पण शरण गेला तर अंतकाळीचा सोयरा कोण सोडवेल? अंतकाळीचा सोयरा. सोयरा करा, सोयरा करा पण कुठला? अंतकाळी जो आपल्याला मदत करणार आहे तो सोयरा झाला पाहिजे. आणि तो सोयरा दुसरा तिसरा कोणी नाही. मी मगाच बोलून गेलो की जो आपल्या संगती आला त्याला ओळखा आणि जाताना त्याची संगत करा. कोणाची? जो संगती आला. कारण खरा पाहुणा तोय आपला खरा सोयरा तोय, खरा हितचिंतक तोय की जो आपल्या बरोबर आलाय. आणि जाताना सुद्धा त्याला आपल्या बरोबर संगतीला घ्या. ही ज्याला जीवनामध्ये साध्य करता येतं त्याचाच जन्म सफल होतो महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात काळाची हे उडी पडेल बा जेव्हा. अरे सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाटची बहीण, शेजाची कामेन दूर राहील. हो अंतकाळाला महाराज यांचं कोणीही नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी. देशाचा राजा अमेरिकेचा अध्यक्ष कोण आहे ते सुद्धा सुटणार, तो बी सुटणार नाही. आणि तोही आपल्याला मोठा वशिला लावायचा म्हणतात होय, सोडवणार नाही राजानो. फक्त एकच आहे सोडवणारा, तो म्हणजे अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विटू धरा. आणि तोच अभंगाच्या शेवटी तुका म्हणे
ज्यावेळेस महाराज तुकोबारायांच्या मनामध्ये आलं की आपल्याला आता मृत्यू लोक सोडायचा आहे, आपलं कीर्तन संपत आलं, मृत्यू लोक सोडायचा आहे. पण ज्यावेळेस मृत्यू लोक सोडायचा, ज्यावेळेस मनामध्ये इच्छा झाली आणि मनानं ध्यास घेतला, बरं का, मनाने काय करावं लागतो, ध्यास, मनाला ध्यास लागल्याशिवाय नाही महाराज ओढ लागत नाही. प्रभू मला मृत्यू लोक सोडायचा आहे, मला तुम्हाला घ्यायला यावं लागेल, मला घ्यायला मी तुमच्या सगुण रूपाची वाट पाहणार आहे. जोपर्यंत तुम्ही सगुण रूप घेऊन मला करंगुळीवर धरून न्यायला येत नाही तोपर्यंत मी मृत्यू लोक सोडणार नाही. मला तुम्हाला न्यायला हट्ट धरायचे, रडायचे देवाच्या नावात आणि म्हणायचे मी आता वैकुंठाला जाणार आहे. सांगायचे हो लोकांना, काय म्हणायचे, मी वैकुंठाला जाणार आहे. आवलीला सांगितलं, आवले उद्या मी वैकुंठाला जाणार आहे. आवलीला काय माहिती, आपल्या बायकोला तरी काय माहिती, कीर्तन करा आपला नवरा आहे पण किती योग्यतेच आहे, आपल्या बायकोला तरी आपण कळेल असं कशावरून. तसं जिजाऊला सुद्धा तुकोबार आहे, त्यांचा अधिकार कळालाच असेल असं नाही ना. आवले मी वैकुंठ, तिला वाटायचं वैकुंठ असं नाही, एखादं गाव जायचं असेल, लेकीच्या गावाच्या शेजारी असेल, ही रोज कीर्तनाला जाते, काय तिला माहिती, जायचं असेल कुठं वैकुंठाला. शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगू लागले, कोण यायला तयार हो, सगळे प्रपंचात गुंतलेली मंडळी भगवंताला हाक मारायची. शेवटच्या क्षणामध्ये असे अनुभव येऊ लागले तुकोबारायांना आणि त्या अनुभवाचं वर्णन, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, लोक काय म्हणत होते, वेळ झाले, कारण लोकांना तो दिसतच नव्हता, लोक मायेत बुडले आणि जोपर्यंत मायेचा पगडा आहे तोपर्यंत देवाचं दर्शन होत नाही. तुकोबारायन महाराज तुका म्हणे माया होय दाशी लागी पाया, मायेच्या पलीकडे तुकोबारायांचं जीवन झालं, त्यांना दिसत होता आणि खरंच भगवान परमात्मा येत होता महाराज. यावेळेस गरुडाला पाहिलं, पिवळा पितांबरा कश्यपाचं ते रूप पाहिलं आणि आरडून सांगू लागले, आता माझा कैवारी आला. कैवार कुणी घेतला, यमराज नाही न्यायला आला, न्यायला कोणाला होता, म्हणून महाराज म्हणले आता माझ्याकडे काळाचं बळ नाही, आता न्यायला कोण आलाय, काळाचा बाप माझ्याकडे आलाय. मला न्यायला कोण आलाय, काळाचा बाप मला न्यायला आलाय. आता माझी काळाची कशाची भेटन काळ गाठे. म्हणून महाराज ते तुकाराम तुकाराम नाम घेता एवढं सामर्थ्य प्राप्त झालं का, पिपुळा पितांबरधारी. म्हणून तुकोबाराय म्हणले तुम्हाला सोडवणारा कोणीतरी आहे. जसं ज्यानं मला काळाची माझी भेट होऊन दिली नाही, तो मला येऊन अलगद घेऊन गेला, तसं तुम्हालाही तुका म्हणे तूच सोडविना कुणी एका चक्रपाणी वाचून या. ज्ञानेश्वर यथात्मते यथावकाश. तुकोबारायांचा हा 5 चरणाचा अभंग आहे. आपल्याला मर्यादित वेळेनुसार आपल्याला हा कार्यक्रम पार पाडायचा असतो. आणि या अभंगावरती बोलत असताना काही अनेकाकडून अपशब्द गेला असेल तो माझी मला परत करा. जे बरोबर असेल ते सद्गुरुरायाचं असेल, पंढरीश पांडुरंगाचा असेल, आधी करून तुम्ही तो महेशाच्या मूर्ती. कारण वक्ता हा श्रोत्याला पाहून बोलत असतो. जोपर्यंत श्रोता ऐकतो त्याची मनस्थिती पाहून कीर्तन चालत असतं.
आणि त्या न्यायाने 4 शब्द तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न केला, हितगुज करण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते पंढरीस पांडुरंगाचं सद्गुरू राहतात असेल. महाराज पाहता पाहता बाबांचं वर्ष निघून गेलं. आज वर्ष श्राद्ध आहे. त्या निमित्तानं होणार, मी मगाच सांगितलं